कारण आपल्याकडे वेळ बराचसा कमी आहे. कमी वेळ असल्या कारणाने आपल्याला ओव्हर देखील कमी कराव्या लागल्या. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्या. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं STPL या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. तर आघाडीचे दोन फलंदाज सुनील थोरात आणि आकाश शेलार गोलंदाजी करण्यासाठी बाळासाहेब शिरोळे यांना आपण बघतो आहे. तर 4 षटकांची ही लढत आहे. पंच देखील आपल्यापर्यंत इशारा देत आहेत. लेट्स प्ले सामन्याला देखील सुरुवात होताना पाहायला मिळतं. बेस्ट लक बोथ टीम्स. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय आणि जाईल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आकाश शेलार यांच्या बॅटमधून निघालेला पहिल्याच बॉलवर एक शॉट अँड पुल षटकार. चेक करूयात. प्रेक्षकांना देखील विनंती राहील, जोपर्यंत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपण आतमध्ये चेंडू अडू नका, ही विनंती प्रेक्षकांना देखील राहील. चे संघ मालक मान्य श्री बिन्नर सर यांना विनंती करतो, कृपया त्यांनी मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देण्यासाठी यायचे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो श्री प्रवीण कदम यांना. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन. मॅन ऑफ द मॅच साठी इंजिनियर वैभव मुत्रक, सिद्धिविनायक असोसिएट्स यांच्या सौजन्याने आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आणि तो दिला जातोय ते मिस्टर प्रवीण कदम यांना. ऑनफिल्ड काय? यस, चौकार. प्रवीण कदम सरांना विचारतो की सामन्याबद्दलचं त्यांचं काय मत होतं आणि कुठं ॲक्च्युली मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. सामना एकदम व्यवस्थित चालू होता आणि माझा जो झेल सुटला तिथे हा टर्निंग पॉईंट होता मॅचचा. आणि मी प्रयत्न केला की जास्तीत जास्त 5 ओव्हरचा सामना असल्यामुळे स्ट्राईक माझ्याकडे राहील, कारण माझी चेंडूवरती नजर बसली होती आणि त्यामुळे आम्ही हा विजय जिंकू शकलो. याच्यामध्ये माझ्या सर्व संघामध्ये खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंचा, तसेच आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या क्राऊडचा सुद्धा सपोर्ट असल्यामुळे आम्ही दोन्ही लगातार पाठोपाठ खेळलेले सामने जिंकू शकलो. आणि विशेष म्हणजे किरण भाऊ गोजरे यांचं एक टीमला जो अनुभव आम्हाला मिळाला आहे तो आमच्या कामी येतोय असं मला या ग्राउंडवरती वाटतंय. धन्यवाद सर. पुढील मॅचसाठी तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि असंच तुमच्या कामगिरीचं सातत्य कायम ठेवून तुम्ही विजयी रथावर स्वार व्हावे अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सुनील थोरात यांनी देखील एक चौकार खेळलाय. यावेळेस परत एकदा फाईन लेगच्या दिशेने बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हर मधला हा तिसरा चौकार येतोय आणि बॅक टू बॅक दुसरा आहे. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे धावफलकामध्ये. आपण जर पाहिलं तर एकूण धावसंख्या 13 आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण इथे पाहू शकता. यावेळेसचा बॉल हवेत आहे. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि झेल पकडला जातोय. विकेटचं पतन इथे होत असताना पहिला फलंदाज बाद होतोय. सुनील थोरात बाद. शाहरुख सर
शाहरुख सरांच्या अतिशय सुमधुर, कानांना श्रवणीय अशा समालोचनानंतर माईक माझ्या हातात येतोय. लुझर्स वर्सेस लुझर्स या मॅचमधला जो विनर असेल तो खेळेल आता डॉक्टर सुपर किंग्स बरोबर. आणि यानंतर माझ्या मते बी ग्रुपची एक मॅच शिल्लक आहे ना. हे वेळेच्या अभावी सर्व सामने 4-4 षटकांचे असणार आहेत. माझ्या मते प्रत्येक गोलंदाज एक ओव्हर टाकू शकेल. एका षटकाचा पॉवर प्ले आणि प्रत्येक गोलंदाज एक एक षटक टाकू शकेल. आणि हा अतिशय सुंदर फटका स्टेडियमच्या बाहेर बॅट्समन अनिल केदार यांच्या बॅटमध्ये निघालेला अतिशय सुंदर षटकार. उज्ज्वला इंजिनिअरिंग आणि ॲक्युरा वॉल्स दोन्ही संघ आपल्या आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झालेले आहे आणि त्यांच्यात रंगणारा हा सामना. दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यातलं अपयश धुवून टाकत विजय संपादन करून नेक्स्ट स्टेजमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. उज्ज्वल इंजिनिअरिंग आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतोय तो योगेश शिरोळे. या अगोदरच्या सामन्यात देखील योगेश शिरोळे यांनी अतिशय सुंदर मारा केला होता आणि डॉक्टर सुपर किंग्स या संघाला बांधून ठेवण्यात एकमेव गोलंदाज जो यशस्वी ठरला होता तो म्हणजे योगेश शिरोळे. बघूया या सामन्यामध्ये आपला तो तसाच परफॉर्मन्स कायम ठेवू शकतोय का. योगेश शिरोळे टू पुन्हा एकदा आपली तीच लय आणि त्याच लयीत गोलंदाजी करताना योगेश शिरोळे. संघाची धावसंख्या 1.1 षटकानंतर 19 एक बाद 19. ॲक्युरा वॉलचे अतिशय उत्साही समर्थक मैदानाच्या बाहेरून जोरदार आणि हा नो बॉल आणि षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. फ्री हिटचा मात्र फायदा घेऊ शकलेले नाही ते फलंदाज आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते उज्ज्वला इंजिनिअरिंग या संघाला. संघाची धावसंख्या 27 एक बाद 27 दुसरं षटक सुरू असताना. STPLचं हे 7वं पर्व आणि त्या पर्वात रंगणारी प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी. उज्ज्वल इंजिनिअरिंग वर्सेस ॲक्युरा वॉल्स. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. योगेश शिरोळे पुन्हा एकदा आपला तोच रिदम पकडताना. संघाचे कॅप्टन प्रणव माळी यष्टींच्या मागे संघाला मोटिवेट करताना. आणि योगेश शिरोळे घेऊन येत आहे ते पुढचा चेंडू. पुन्हा एकदा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. संघाचे कॅप्टन प्रणव माळी काहीसे हताश निराश आणि संघाला मोटिवेट करण्यात ते कुठेतरी कमी पडताय की काय असं आमचे मित्र प्रिय मित्र सुनील शेळके यांचं मत. संघाची धावसंख्या 33 एक बाद 33. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू अडवून तो गोलंदाजापर्यंत येईपर्यंत फलंदाजाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. संघाची धावसंख्या 35. दुसऱ्या षटकाचा एकच चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या 1 बाद 35. पुन्हा एकदा स्टिअर केलेला आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते उज्ज्वला इंजिनिअरिंग या संघाला. संघाची धावसंख्या 36.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 36. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येत आहे ते राजेंद्र माळी टू हांडोरे, केदार हांडोरे. आणि हा फुल टॉस चेंडू मात्र तटवण्यात चुकलेले आहे ते केदार हांडोरे. त्यावेळेस देखील ऑन साइडला बॉलला खेळलेला आहे. तिथे एकच धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर आपण पाहतोय धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धावा. राजेंद्र माळी यांना आपण बघतोय गोलंदाजी करत असताना. यावेळेस देखील बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. इट्स मॅक्सिमम. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 43 धावा. 4 षटकांची ही लढत आहे आणि तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या तब्बल 43 धावा झाली आहे. खूप चांगली फलंदाजी आपण केदार हांडोरे यांच्या माध्यमातून पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आकाश शेलार आपल्याला बघायला मिळत आहेत. एक भागीदारी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल ओव्हर द बॉलर हेड खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. बॉलला अडवलं जाते तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल आणि एकूण धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 45 या आकड्यावर. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे. डू ऑर डाय अशीच लढत दोन्ही संघांसाठी, कारण या अगोदर पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. ते विजय मिळवायचा आहे. लॉफ्ट केलं यावेळेस देखील. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 49 धावा धावफलकावर झाल्यात. आकाश शेलार यांच्या बॅटमधून निघालेला अजून एक शानदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला होता. पुल करण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला बॉल चाललाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. तोपर्यंत एकच धाव मिळाली आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचं उज्ज्वला इंजिनिअरिंग या संघाचं धावेंचं अर्धशतक पूर्ण झाले. 3 ओव्हरमध्ये 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 3 ओव्हर नंतर 50 धावा झाल्यात उज्ज्वल इंजिनिअरिंग या संघाच्या आणि शेवटच्या आता 6 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. या 6 चेंडूंमध्ये पाहूयात किती धावा बनवल्या जात आहेत, किती धाव्यांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जात आहे ते बघणं देखील बरंचसं निर्णायक राहील. कारण पहिल्या 3 षटकांचा विचार जर आपण केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाजांनी गोलंदाजांच्या विरुद्ध हल्ला केला आणि खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. 18 चेंडूमध्ये 50 झालेले आहेत. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये पाहूयात कशा पद्धतीने खेळ पुढे जातोय. गोलंदाज तयार होतील. यावेळेसचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर होता. पंचांनी दंडित केले. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर आपण पाहतोय 51 धावा, 51 रन. 51 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पुढच्या एकदा तयार आहेत. मिड विकेटला बॉल चाललाय. एकच धाव तिथे पाहायला मिळणार आहे. धावसंख्या वाढली. धावफलकावर धावा
52 52. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपल्याला करायचा आहे. प्रसाद मामा पाटोळे, गोलंदाज तयार आहेत. बॉल हवेत खेळलेला आहे, फटका यावेळेस मिस टाइम आहे. प्रणव माळी चेंडूच्या खाली पोहोचतायत, विकेट मिळते आहे. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, दुसरा गडी बाद. चला यानंतरचा टॉस शाहरुख सर आपल्या बरोबर जोडले जातील आता टॉसला. हॅलो चेक. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन होतील आणि सुजित इंडस्ट्रीज विरुद्ध बिन्नर क्रेशर या दोन संघांच्या बिन्नर स्टोन क्रेशर यांच्यामध्ये मॅच आहे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. बिन्नर स्टोन क्रेशर आणि त्यांच्या विरुद्ध सुजित इंडस्ट्रीज. सन्माननीय डॉक्टर निकम साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. सन्माननीय करवा सर देखील उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं स्वागत सर्वात प्रथम असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या करवा सर या. बिन्नर स्टोन क्रेशर आणि दुसऱ्या बाजूला सुजित इंडस्ट्रीज यांच्यामध्ये होतो टॉस. यस, कॉइन स्पिन केला जातोय. STPL इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय बिन्नर स्टोन क्रेशर या संघाने. टॉस जिंकलाय. शरदजी घुगे आपल्या सोबत आहेत. टॉस जिंकला. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रथमतः काय करण्याचा निर्णय आपण घेणार आहात आणि टॉस तर आपल्या बाजूने आलाय. निर्णय काय? निश्चितच खेळाडूंची इच्छा आहे फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडायचं आपल्याला. आणि मॅच 5 ओव्हरची का 4 ओव्हरची? 4 ओव्हरची. ठीक आहे. विन द टॉच बिन्नर स्टोन क्रेशर डिसाइड टू द फील्ड. ओके, थँक्यू. जाऊयात लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मॅचेस सुरू आहे. थँक्यू. धन्यवाद शाहरुख सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतो विकेट. मिड विकेटला चेंडू सी मार्शाच्या बाहेर षटकार 6 रन. साठ धाबा धाबरकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. प्रेक्षकांमधून खूप मोठमोठे आवाज अगदी आपल्याला ऐकायला मिळत आहेत की त्रिफळाबाद किंवा बोल्ड किंवा हाच आहे. नाही, एक शब्द असतात कधी कधी, यालाच यालाच. आणि या दरम्यान लॉंग बॉलला परत एकदा चेंडू खेळलाय तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आणि विशेष म्हणजे ओम गुरुदेव सर्व्हिस पॉइंटला तिथे चेंडू जाऊन धडकलाय. खूप साऱ्या गाड्या आहेत, अर्थात गाड्यांना काही झालेलं नाही. फ्लेक्स आहे सचिन उकड्यांचा फ्लेक्स अगदी आपण पाहतोय. षटकार आला 6 रन. चार ओव्हर कंप्लीट झालेत. एक डाव संपलाय. 67 धावा झालेल्या आहेत उज्ज्वल इंजिनिअरिंग या संघाच्या. आणि 68 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे.
ॲक्युरा वॉल्स या टीमला 68 धावसंख्येचं लक्ष्य आहे. पहिल्या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 81 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आता 4 ओव्हरमध्ये सेकंड इनिंगला त्यांना 68 धावसंख्येचा पाठलाग आहे. मनामध्ये चलबिचल आहे प्रणव माळी यांच्या, परंतु आता ती चलबिचल शांत करण्यासाठी त्यांना आक्रमण किंवा त्यांना 4 ओव्हर एक जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. बोला सर, काय हवंय? बॉल हवाय? ओके, पाठवतो. घ्या सर, बॉल घ्या. 6 ओव्हरचे सामने पहिले आपण 4 मॅच घेतलेले आहेत. 4 मॅच 6 ओव्हरच्या आहेत, 6 मॅच 4 ओव्हरच्या आहेत. बरोबर ना सुनील? चला मॅच ऑन करायची आपल्याला. बॅटर चला, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लवकर लवकर चला अशी आपल्याला विनंती असणार. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक सुपरहिट स्पर्धा STPL. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी प्रणव माळी आणि नितीन माळी. जेव्हा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकेल, सामन्याला जिंकून देईल, तेव्हाच वाजली जाईल टाळी, कारण मैदानाच्या आतमध्ये प्रणव माळी आणि नितीन माळी. 68चा पाठलाग. बरं, डोक्यावरती आता टांगती तलवार आहे. इथं पराभूत झालं तर स्पर्धेच्या बाहेर आहे. नॉकआउट राऊंड सुरू झाले आहेत. आता हरलात तर घरी. 2 पराभव तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. या दरम्यान गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा एकदा प्रयत्न केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक चांगलं आहे
आणि पाहता पाहता इथं 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. नितीन 2 धावसंख्येने आपलं खातं खोलताना पाहायला मिळालंय. धापराकरती धावसंख्या 3. फलंदाज आहे नितीन. चेंडू झाले 3. चेंज ऑफ पेस. तुम्ही पहा अचूक टप्प्याची गोलंदाजी. सुनील थोरात कामगिरी आहे जोरात आणि बॅटवरती चेंडू येत नाही. फलंदाज जातोय कोमात असं म्हणतरी हरकत नाही. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट गॅप मध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 7 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. या दरम्यान आपण पाहिले परफेक्ट बॅट होते. चेंडू मिडल होतोय तिथे मिड विकेटला चेंडू एक सिंगल आली. षटक क्रमांक संपले जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 8 धावा धापाला करतेत. आता 8ची सरासरी राखली गेली. इथून पुढे 3 षटकात 60 धावा बनवायच्या आहेत म्हणजे 20ची सरासरी राखावी लागणार आहे. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. बाजूला होता आणि आता दुसरा चेंडू खेळलाय. षटकार आलाय. हो इथे चेंडू हवे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि झेल झाला. प्रणव माळी इथं होईल बाद. पहिला फलंदाज. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहिला फलंदाज बाद. 15 धावा अजून 53 धावा ज्या बनवायच्यात. 15 चेंडू बाकी आहेत. म्हणजे जेवढ्या धावा झाल्या तेवढे चेंडू बाकी राहिलेत. आक्रमकता खूप मोठ्या प्रमाणात अगदी स्वीकारावे लागेल कारण इथे प्रत्येक चेंडूवरती 3-3 धावा जरी घेतल्या तरी आता विजय लांबला गेलाय. कम से कम तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती इथं चौकार खेळावाच लागेल. बी मस्ट. तगडी धावसंख्या आहे. 67 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 68 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. ॲक्रो वॉल्स यांच्या वतीने उज्ज्वल इंजिनिअरिंगने जबरदस्त कामगिरी केली. उज्ज्वल इंजिनिअरिंग इथे चेंडू हवेत होता. शॉर्ट फाईन गेला चेंडू अगदी आपण पाहतोय तो पोहोचलाय
त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आहेत. धावफलक 17. 13 चेंडू 51 धावा. अरे बापरे, तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलाय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन. OUT आउट. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 2 षटकात संपली. 17 धावा आहेत. 2 षटकात 17 आल्यात तर राहिलेल्या 2 षटकात 17च्या तिपटीने धावा बनवायच्या आहेत. 51. सर 1-2 मिनिटं फक्त ते नॉन स्ट्राईकला बॅट्समनला सांगा ना मला, फुल पॅन्ट आहे की हाफ पॅन्ट आहे ती. ओके, थँक्यू सर. पण आपल्याकडे अलाउड नाही ना शॉर्ट पॅन्ट, म्हणून विचारलं. या दरम्यान अगदी आपण पाहिले लॉंग बॉलला चेंडू खेळलाय. 1 धाव तर निश्चितप्रमाणे आहे. धावले 18. इथे फलंदाज पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर, नाशिक. योगेश गुरुळे आपण पाहतोय गोलंदाज मार्कवर. त्यांनी बॅटर आता वाल्मिक माळी, नितीन माळी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ते नॉन ट्रॅकच्या बाजूला आहेत. स्ट्राईकला वाल्मिक माळी, गोलंदाज टायगर योगेश. इथे बिगेट मिड विकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकाचे रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. फुलटॉस. या दरम्यान अगदी आपण पाहिले फुलटॉस चेंडू होता, बॅट वरती परफेक्ट मिळत नाहीये आणि त्या दरम्यान एक सिंगलच्या रूपाने धावफलक 25 धावा आहेत. 7 चेंडू आणि 43. 7 चेंडू आणि 43 धावा. आता प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी मारला तो दिल्ली तो बहुत दूर दिखाई दे रही है. अॅक्रो वॉल्स संघ टीप खूप मोठ्या अडचणीत. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू खाली, परंतु तिथे झेल सुटला. 2 धावा. 2 धावांसंख्येत आपल्याला 27. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 6 बनवायचे आहेत. 41.
शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. सुजित इंडस्ट्रीज काय निर्णय तुमची काय बॅटिंग आहे का बॉलिंग आहे? बॅट आहे. बॅट्समन रेडी हो बरं का सर. दोघंच आहे ना रेडी राहा लगेच. डॉट बॉल. डावेस्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. तुकाराम काळे आलेत गोलंदाजी मार्कवरती. 28 वरती धापलक आहे. परफेक्ट बॅट मध्ये मिडल नाहीये. सामन्यामध्ये औपचारिकता राहिली असं तरी हरकत नाही कारण 4 चेंडूत 39 धावा बनवायच्या आहेत. फुल टॉस. फाईन लेगला मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. धावसंख्या 35. 3 फलंदाज बाद. 3 चेंडू 33. हा सामना बाकी. बॉल द्या. आहे का सर तुमच्याकडे बॉल? नाहीये. बॉल द्या एक जुना. घ्या सर. 3 चेंडू आणि 11ची सरासरी राखायची. प्रत्येक चेंडूवरती 3 चेंडू 33. जमिनीला समांतर फटका खेळला आहे. त्या दरम्यान 1 धाव मिळेल. शेवटचे 2 चेंडू आणि 32 धावा. चेंडू डॉट. गोलंदाज तयार आहे. परत एकदा शेवटचा चेंडू आणि तो इथे निर्धाव आलाय आणि 31 धावसंख्येने हा सामना उज्ज्वल इंजिनिअरिंग या संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू नाबाद 40 धावसंख्या बनवणारा आकाश शेलार मॅन ऑफ द मॅच. STPL 2024 झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद.